हाय मित्रांनो, साई म्हैसा काल. तर आज आमचा 6वा दिवस आहे पालखीचा आणि आपला ब्लॉगचा 5वा दिवस आहे. तर आजचा जो आमचा मुक्काम आहे तो कवडदार आहे और नारंगी चेक पालखी आहे, त्यांचा तो हॉल आहे. तर आज बोलायला त्रास होते कारण की खूप थंडी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कसारा घाटा खाली होतो तर आम्हाला काहीच थंडी लागली नाही. कसारा घाटाच्या वरती आलोय खूप थंडी आहे. सगळ्यांनी तुम्ही बघू शकतात कॅमेरामध्ये दिसते पूर्ण धुका आहे आणि खूप थंडी आहे. तर आपण आपलं 5व्या दिवसाला चालू करतो. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपण आता आपल्या प्रोसेसला चालू करूया. ओम साई, ओम साईराम. तर थंडी खूप आहे, पदयात्री बसलेले आहेत आणि जरा गरम होऊन घेतो आणि नंतर आपले चालायला चाल करतो. ओम साईराम. ओम साईराम. हाय साईराम. तर आम्ही असंच रस्त्याने चालत होते तर आम्हाला एक बोर्ड दिसला. म्हणजे त्याला आपण बघतो कुठे पण लिहिलेलं असतं का शिर्डी किती किलोमीटर आहे. तर हा तुम्ही बघू शकता, शिर्डी परफेक्ट 100 किलोमीटर आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत का फक्त 100 किलोमीटर बाकी आहे शिर्डी. तर मी आणि विशाल दादा इथे आहेत आणि आम्ही थोडा फोटो वगैरे काढले मस्त की. आणि तुम्ही बघू शकता शिर्डी 100. तर लवकरात लवकर साईबाबाच्या दर्शनाला आम्हाला भेट जायचं आहे. तर आम्ही एक फोटो काढतो थंबनेलसाठी आणि पुढचा प्रवास चालू करतो. ओम साई. ओम साई मित्रांनो. तर मी आता नंदीकिशोर मंदिर जे आहे, नंदीचं मंदिर आहे तिथे आहे हे मंदिर. तर मंदिराचं मी दर्शन वगैरे घेतो आणि त्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू करतो. इथून 4-5 किलोमीटर आहे आपला दुपारचा जो मुक्काम आहे तो. पालखी पुढे गेले, मी नाश्ता वगैरे करून थांबलेला, थोड्या वेळ पाय दुखत होते. तर आता दर्शन वगैरे घेऊ, तुम्हाला पण मंदिर दाखवतो आतमधून आणि नंतर आपण पुढचा प्रवास चालू करू. हाय मित्रांनो, ओम साई. तर आम्ही आमचा जो रात्रीचा मुक्काम आहे रेणुका राईस मिल तिथे पोहोचलेले आहेत आणि जेवण वगैरे झालं आणि आईस्क्रीम तुम्ही बघू शकता ते आईस्क्रीम आहेत.
फुल दाबून 3-4 आईस्क्रीम खाल्लेले आहेत. विशालदा मी आहेत, साईराम आहेत बघा, सर्व साईराम आहेत आईस्क्रीम खात आहेत. ओम साईराम. पण आमच्यापेक्षा सगळे आईस्क्रीम ह्यानेच काढले, कारण ह्याच्या पुढे तर सगळे जास्त आईस्क्रीम. आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीम खूप मजा आली. आजचं जेवण खूप चविष्ट होतं आणि चपात्या वगैरे होत्या, गरम गरम चपात्या होत्या, भाजी होती, भात डाळ होतं. आणि आमचा भावजा साईराम आमची जी रथ आहे, साईबाबांचं रथ आहे, त्या रथामध्ये बसलेले असतात वस्तीवरून ते शिर्डीपर्यंत. तर हा आपला 5व्या दिवसाचा व्हिडिओ इकडे मी समाप्त करत आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या भेटूया नवीन व्लॉग. हा, बेल आयकन दाबा. साईमाई सकाळ भावांनो. आणि तर आमचं जे मुक्काम आहे आजचं वावी, तिथे आमचं पालखी प्रस्थान झालेले आहे. आणि ती बघू शकता हा घाट आहे सिन्नरचा. तर सिन्नरचा घाट सुद्धा चढायला आम्ही चालू केलेला आहे. थोडा मी मागे आहे उशिरा उठल्या कारणामुळे. तर माझ्यासोबत माझे जे कळमचे मित्र आहेत त्यांची सुद्धा पालखी आहे, तर मी त्यांच्या पालखीसोबत आहे, मजा करतोय. आणि माझ्यासोबत माझा मित्र हॅरी सुद्धा आहे, हॅरी सुद्धा ब्लॉगर आहे. साईराम. आणि हॅरीने नवीन चॅनल ओपन केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मी चॅनलची. साईरामची व्हिडिओ असतात पूर्ण चॅनलवरती, तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण जात आहेत सिन्नर घाट चढतोय पूर्णपणे, तर तुम्ही सिन्नर घाटाचे थोडे व्ह्यूजचा मजा घ्या. ओम साई मित्रांनो, तर आम्ही आता पूर्णपणे घाट चढले आहेत सिन्नरचा आणि त्यानंतर थोडे विश्रांतीकडे बसलेले आहेत. मस्तपैकी गमछे वगैरे टाकलेले आहेत आणि आता थोडा झोपून घेतो, आराम करतो. आमचे हरिभाई जय साईराम. आणि शेवटची जी निशाणी आहे, निशाणी बाबा बसलेले आहेत, कारण की जी ही पालखी आहे कळमची त्यांच्या दुरूला शेवटला एक निशाणी असते. ती निशाणी जेव्हा येते तेव्हाच ते पुढचे म्हणजे जे नाश्ता किंवा पाणी वगैरे असतात जे रस्त्यावर चालतात ते पुढे जातात. म्हणजे मागचे जे असतात साई पदाधिकारी त्या लोकांना कधी पाणी वगैरे असं नाही भेटत, असं काय होत नाही सीन इकडे. तर ते खूप चांगलं आहे. तर मी माझे मित्र आहेत मग त्याच्यासाठी थांबलेलो आहे. थोडं एक पहिलाच वर्ष आहे त्याचं, तर त्याचा थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला आहे, तर थोडा आराम करून घेतो, त्यानंतर आपला पुढचा प्रवास आपण चालू करूया. साईमाई दुपार भावांना. तर आम्ही आता आमचा जो दुपारचा मुक्काम होता बंधनला तिथे पोहोचलेले आहेत आणि ही सर्व आमची टीम आहे, कळमच्या पालखीतले सर्व आहे. सकाळी भेटले होते, त्याच्यानंतर एकत्र झाले आम्ही पालखीला. तर हा त्याचं पहिला वर्ष आहे. तर कसं वाटतं शिर्डीला पहिल्या वर्षी तुला? शिर्डीला साईबाबा बोलवतात तर मिळणार. आणि आणि भाऊ असतोय पहिल्यांदा आहे, तर भावाचे पाय जाम दुखायला लागलेत तरी सुद्धा तो येतोय साईबाबांच्या दर्शनासाठी. बोलवलं तर मग जाणारच. हा, आणि आपला हॅरीभाई बसलेला आहे. साईराम साईराम. साई दुपार. साई दुपार. तर सर्वजण आता आराम करतो, नंतर आरामात बस आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि थोड्या वेळात आरती वगैरे चालू होईल. तर ही तुम्हाला माहिती आरती पूर्ण मोठी आरती असते, तर आपण आरती वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर जेवायला जाऊया. तर भेटूया आपण आता आरतीच्या स्पॉटवर. ओम साई. ओम साईराम. हाय मित्रांनो, ओम साई. तर आमचा जो संध्याकाळचा जो मुक्काम आहे दातली, तर तिथला प्रवास चालू झालेला आहे. जास्त ब्लॉग शूट करायला भेटला नाही आणि खूप उशीर झालेला, तर पटापट आंघोळ वगैरे करून निघालो, झोपलेलो खूप. तर आता मी इथे गणपती मंदिरात आले, सिन्नर गावामध्ये गणपती मंदिरमध्ये आले. हे बघूया तुम्ही गणपती मंदिर आहे. तर आता आपण गणपती मंदिरमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपला ब्लॉग परत कंटिन्यू चालू करा. गणपती बाप्पा शॉपिंग लागलेले आहेत,
तुम्ही बघू शकता हे बघा झाराच आहे झारा झारा हा आमचा आशू आमच्या आशूने पसंत केले. तर हे जे शॉप आहे ना भावांना हे सिन्नरचं मार्केट आहे ना सिन्नरच्या मागे बघा सिन्नर मार्केट आहे. सिन्नरचं मार्केट आहे आणि साईबाबांचं सिन्नरच्या मार्केट आम्हाला साईबाबांचं दर्शन झालेलं आहे. बोला ओम साईराम ओम साईराम. साईराम ने शब्द कसं तर मित्रांनो हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक सिन्नर. ती बघू शकता ते चौक किती सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवतीर्थ. इथून जर तुम्ही मेन एंट्रीमधून जर आतमध्ये आले तर तुम्हाला हे भेटेल चौक. किती सुंदर प्रमाणे चौक बनवला आहे. तर आम्ही आता पुढे जातो. मित्रांनो आज आमचा नाश्ता आहे तो वड्याची भजी आहे. बटाटा भजी आणि कांदा. विशालला पहिला नंबर लावणार. अरे वा साईराम 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 बोला साईराम बोला. बघा तुम्ही पाहू शकता बटाटे भजी. ओम साई भावांनो तर साईमय रात्र तर आमची पालखी आहे. तर थोड्याच वेळात आपली आरती चालू होणार आहे आणि आमचं जे रात्रीचं मुक्काम होतं तिथं आम्ही पोचलेले आहे. आणि इकडे भंडारा जे आमचे जे जागा ज्यांचे गुरुले बंधू त्यांच्याच तर्फे असतो. तर भंडाऱ्याला इकडची स्पेशल जी रोटी असते ज्वारीची ती असते, ठेचा असतो, वांग्याचं भरीत वगैरे असते. तर ते सर्व जेवण वगैरे आहे. माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता. रजतम सत्व दिजे माया प्रसवली बाबा माया प्रसवली. मायेची पोटी कैसी माया उद्भवली. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता. सप्त सागरी कैसा खेळ मांडिला बाबा खेळ मांडिला. खेळूनिया खेळ अवघा विस्तार केला. ओवाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता. ब्रह्मांडाची रचना कैसी दाखविली डोळा बाबा दाखविली डोळा.